हो पण आज जे काही झालं ते पुन्हा व्हायला नकोय. रेणुकाताई, अहो झाडाच्या ज्या फांदीवर आपण बसलोय ती फांदी आपणच हाताने कापायची असते का? आणि हे मी तुम्हाला सांगायला हवंय का? दीदी काय चाललंय तुझं? आणि लक्ष कुठे आहे तुझं? बाहेर इतका पाऊस भरलाय, ते कपडे सगळे काढून आण. अगं, हे समीर आणि सलील कुठे आहेत? इतक्या पावसाचं कुठे भटकतात? अहो ज्या कंपनीची ऑर्डर आपण आज पूर्ण केली ना, हे त्यांच्याकडे पेमेंट आणायला गेले. आणि सलील भाऊजी आपल्या दुसऱ्या कस्टमर्स कडे रिकामे डबे आणायला गेले. माझं झालंय दोघांशी बोलणं, येत आहेत ते. हा बोला. अर्पिता मॅडम, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवलंय, तुम्ही लवकरात लवकर तिथे पोचा. हॅलो, काय काय झालं? काय तुमचा आवाज कसा येतोय? काही टेन्शन आहे? काही प्रॉब्लेम झालाय का? मी ते सगळं सांगतो तुम्हाला लवकर, पण तुम्ही आधी लवकर या इकडे प्लीज. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. आणि काम करा, घरी काही बोलू नका, उगाच त्यांना टेन्शन नको. तुम्ही या लवकर प्लीज. हॅलो, ऐका ना. बापरे, काय झालं असेल? आवाज कसा येत होता त्यांचा? लोकेशन आलं, लगेच निघते मी. ही अशी अचानक कुठे निघून गेली? साहेबाला बसा 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 प्लीज 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 प्लीज. विराज, काय इथे का आलोय आपण? सांगतो. हे बघ, माझं डोकं ऑलरेडी आउट आहे. ही कोण आहेत माणसं? का आले तिथे? बस. मी उभीच ठीक आहे. बर. हॅलो मॅनेजर, ओळख करून द्या. सर, समर्पिता किचनला रॉ मटेरियल आणि किचन स्टॉक सप्लाय करणारे हे साहेब. हॅलो. हे संतोष संसारे किराणा माल सप्लाय करतात. हे रामचंद्र चव्हाण यांचं मंथली भाजीपाल्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं. बर. हे मिस्टर यादव यांच्याकडून डेअरी प्रोडक्ट्स तिकडे सप्लाय केले जातात. बर. आणखीन हे साळुंखे पॅकेजिंग मटेरियल सप्लायर. सर, माझं गॅस एजन्सी सोबत बोलणं झालंय. तिथे कदम म्हणून एक माणूस आहे, तो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने काम करून देईल. वा, क्या बात आहे. नाईस जॉब. बरं, तर तुम्ही सगळेच समर्पिता किचनला रॉ मटेरियल किचन स्टॉक क्रेडिटवर देता, म्हणून त्यांचं किचन सुरू आहे. आता तुम्ही सोडून त्यांना मार्केटमध्ये कोणी दुसरं उभं पण करणार नाही. आणि आत्ता ॲडव्हान्समध्ये पेमेंट करून किचन रन करतील एवढी त्यांची लायकी नाही. आणि त्यांची ही लायकी कधीच होऊ नये म्हणून तुम्ही सगळे आम्हाला मदत करणार आहात. मदत? कसली मदत? नाही म्हणजे साहेब, हा सगळा काय प्रकार आहे आम्हाला सविस्तर समजावून सांगाल का? एक मिनिट. अहो सर काय म्हणतायत ते ऐकून तर घ्या. पण आम्ही काय ऐकावं तुमचं? आणि साहेब, ह्या टायमाला का बोलवलंय? धंद्याची खोटी होते. चला, मी जातो. अरे यादवजी, प्लीज बसा. मॅनेजर. येस सर.
विराज सर तुम्हाला असे नाराज करणार नाही. हो घ्या, तुमच्यासाठीच आहे. तुम्ही नाराज होऊ नका, हे तुमच्यासाठी. घ्या घ्या. तुमचा नंबर सुद्धा लागणार आहे. हे तुमच्यासाठी. सर आम्हाला नेमकं काय करायचं आहे? म्हणजे तुम्ही एवढे पैसे देताय, मग अपेक्षाही तशीच असणार. इथे तर कोणीच नाहीये. अंधारी आहे. अहो लोकेशन तर हेच दाखवतंय. अहो 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 कुठे आहात तुम्ही? अहो अहो कुठे आहात तुम्ही? अहो अहो हे काय सगळं? अहो अहो कुठे आहात तुम्ही? अहो अभिनंदन. एक अशक्य वाटणारा टास्क तुम्ही सक्सेसफुली पूर्ण केल्याबद्दल. काय हे सगळं? माझी इथे काय अवस्था झाली होती माहितीये का तुम्हाला? मस्करी सगळी मस्करीच असते ना तुम्हाला. अर्पिता मॅडम, अहो मी गंमत करत होतो. म्हणजे मला वाटलं नाही तुम्ही एवढ्या घाबराल. खरंच मस्करी करत होतो मी. पण सॉरी सॉरी. ते गालावर केस नाही आहेत अजून. भिजलात तुम्ही?
हे सगळं काय आहे? हे सेलिब्रेशन आहे आजच्या आपल्या यशाचं. अहो मग सगळ्यांसोबत केलं असतं ना. हे करूच हो, पण नवरा बायको म्हणून आपले असे काही क्षण हवेत ना. आपल्या अशा काही आठवणी हव्यात आणि त्या मीच तुम्हाला द्यायला हव्या ना. तुमचा हक्क आहे तो. तुम्हाला माहिती आहे अर्पिता मॅडम, या जगातलं सगळं सुख तुम्ही डिझर्व करता. हा, खरं तर यापेक्षा खूप मोठं सेलिब्रेशन मी करायला हवं होतं, पण आता तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे आणि माझी गरिबी तुम्ही इतकी. पुन्हा असं बोलायचं नाही. तुमच्याकडे खूप पैसे नसले तरी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण श्रीमंत करणं जमतं तुम्हाला.
सॉरी, मी जरा माझ्या विचारांमध्ये हरवले होते. मी सुद्धा तिथेच होतो, तुमच्या सोबत, तुमच्या विचारात. सलील यार, कुठे आहेस तू? डू यू हॅव एनी आयडिया? मी तुला किती कॉल केलेत. तुझा फोन का बंद होता? मी काल रात्री मेसेज केलाय तुला, तू साधा रिप्लाय सुद्धा दिला नाहीयेस यार. मी वेड्यासारखी कॉल ट्राय करत होते तुला दिवसभर, पण तुझा फोन बंद. ही काय पद्धत आहे वागण्याची? हो निकी प्लीज पॉज घे. तू मशीन गन चालवल्यासारखी माझ्या मागे जी काय लागली आहेस, जस्ट काम डाऊन. मला बोलू दे पहिले, ओके? फाईन, बोल. हा गुड. हे बघ, एक तर ना सकाळी सकाळी माझा फोन पडला, आणि पडला एज इन लिटरली पडला, बंद पडला. मग तो रिपेअरिंगला टाकला, रिपेअर होऊन तो आता संध्याकाळी आलाय माझ्या हातात. त्या रिपेअरिंगच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो फॉर्मॅट झाला, मेसेजेस सगळे गेले. सो मला कळलंच नाही ना तुझा मेसेज काही आलाय किंवा तू काही पाठवलंयस. फॉर्मॅट? काय आयडिया होती, मला कसं कळणार? आणि तू येणार होतीस ना आज समर्पित किचन मध्ये, मग तू का नाही आलीस? मी ठरवलं होतं तू आलीस, मला भेटलीस की मी तुला सगळं सांगेन, बट तू काय आलीच नाहीस. नंतर मी टिफिन द्यायला गेलो, त्यामुळे ब्रो वहिनीला पण नाही विचारता आलं. एनिवे, ऑल गुड. का नाही आलीस तू आज? मला दीनी सांगितलं की नको येऊस. वहिनीनी? का? सलील, दीला आपल्याबद्दल सगळं कळलंय. असे काय बघताय? किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे हेच की हा पाऊस, गरम गरम चहा, वडापाव. यालाच आयुष्य म्हणतात. काय करताय? तुमच्यासाठी आले की नाही इथपर्यंत मी एवढी भिजत. बरं ठीक आहे, हे घ्या, चहा घ्या. हे सगळं खूपच अनपेक्षित होतं माझ्यासाठी. एवढ्या पावसाचं एवढं सगळं करणं बरं सुचलं तुम्हाला? तुमच्यासाठी करायचं म्हटलं की सुस्त असं बरंच काही. चिअर्स. अर्पिता मॅडम, हे पावसाळी वातावरण, हा गरम गरम चहा, भजी, हे भाजलेलं मक्याचं कणीस आणि तुमची सोबत, माझ्यासाठी जगातलं सगळ्यात बेस्ट सेलिब्रेशन आहे. माझ्यासाठी पण. एक मिनिट ना. थँक्यू. अहो, हे पण थँक्यू कशाबद्दल? ते सुशी आणि डिमसम तर आपण दोघांनी मिळून बनवले होते, आणि थँक्यू म्हणायचंच असेल तर ह्या सगळ्या सरप्राईज साठी मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू. अर्पिता मॅडम, हे थँक्यू ऑर्डरसाठी नाही आहे. माझ्या बहिणीने खूप मोठी चूक केली आणि तिचा गुन्हा अक्षम्य आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही तिला चार चौघात मान खाली घालायला लावली नाही, त्यासाठी थँक्यू. म्हणजे तुम्हाला माहित होतं?
त्या राजसीच्या सांगण्यावरून केलं ना तुम्ही हे सगळं? ती राजसी एकच आहे जी जी आपल्या आणि आपल्या बिझनेसच्या वाईटावर उठली आहे. ती बाई आपल्या अख्ख्या घराची शत्रू आहे. अहो, तुमचा वापर करून ती मला त्रास द्यायला बघते, पण या सगळ्यात तुम्ही अडकताय. विचार करा, जर यांना हे कळलं तर खूप वाईट वाटेल हो त्यांना. खूप त्रास होईल. ऐकलं होतं मी तेव्हाच सगळं, पण तुम्ही तो विषय वाढवला नाहीत म्हणून मी नाही. अर्पिता मॅडम, तुम्ही जे केलंय त्यासाठी खूप मोठं मन लागतं. नाही हो, आपल्या माणसांची चुका आपण माफ नाही करणार तर कोण करणार? हो, पण म्हणून आपल्या माणसांनी चुकांवर चुका करत राहायच्या आणि आपण त्या फक्त माफ करत राहायच्या असं नाही ना होऊ शकत. कुठेतरी थांबायला हवं ना हे सगळं. नाही, मी बोलणार आहे दीदीशी. अच्छा, म्हणजे मी केलं ते सगळं वाया का? हो, नाही असं नाही म्हणायचं मला. बघा, तुम्ही प्लीज रेणुका त्यांची काही बोलू नका. मी बोलले ना त्यांच्याशी, मी समजावलंय त्यांना. तुमची भाषा नाही कळणार त्यांना. तरी मी प्रयत्न करत नाही. आणि हो, रेणुका ताई माझी पण बहीणच लागते ना. आणि 2 बहिणींमध्ये का पडायचं तुम्हाला? मी पडते का तुमच्या आणि निकू मध्ये? पडते मग? विश्वास ठेवा माझ्यावर, सगळं नीट करा. शक्य आहात तुम्ही अर्पिता मॅडम. आता जी आहे जशी आहे तुमचीच आहे. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी